दंडवत. आरती म्हटलं की फुलवाती ह्या आल्याच आणि तुपाच्या फुलवाती जर तयार असल्या की आपलं काम अगदी सोपं होऊन जातं आणि आपली मेहनतसुद्धा वाचते. आज आपण मार्केटमध्ये मिळतात अगदी तशाच फुलवाती घरच्या घरी कशा बनवायच्या या बघूयात. माझ्याकडे कापूस अवेलेबल नव्हता, त्यामुळे मी विकतच्याच फुलवाती इथे वापरलेल्या आहे. यासाठी मी इथे 1 वाटी साजूक तूप घेतला आहे आणि 1 वाटी वनस्पती तूप घेतलं आहे. चला तर मग बघूयात. एक पातेलं घ्यायचं, त्यामध्ये साजूक तूप आणि वनस्पती तूप मिक्स करून याला मेल्ट करून घ्यायचं. वनस्पती तूप मी यासाठी घेतला आहे की तूप लवकर मेल्ट होतं आणि त्या स्टेबल राहत नाही. कोणी यामध्ये मेणबत्तीचा पण वापर करतात, पण आपल्याला या देवासाठी फुलवाती करायची आहे, त्यामुळे मी इथे कमी प्रमाणात वनस्पती तूप यूज केलेला आहे. तूप इथे मेल्ट झालेलं आहे. त्यामध्ये आता 2-3 वडी कापुराच्या टाकून घ्यायच्या. याने काय होणार की सुगंधी सुवास येतील, गुळमट असा वास येणार नाही. तूप फक्त मेल्ट करून घ्यायचं आहे, जास्त वेळ तापवत ठेवायचं नाही आहे. या प्रकारे माझ्याकडे मोल्ड आहे, त्यामध्ये या फुलवाती मी टाकून घेत आहे. कुठल्याही प्रकारचा मोल्ड किंवा आईस ट्रे तुम्ही घेऊ शकता. माझ्याकडे हे अवेलेबल होतं, त्यामुळे मी आईस ट्रे आणि तो मोल्ड यूज केलेला आहे. यामध्ये तूप टाकून घ्यायचं, थोडं टॅप करून घ्यायचं. याने काय होणार, जे काही बबल्स असेल ते निघून जातील. त्यानंतर 10-15 मिनटं आपल्याला फ्रीजमध्ये ठेवून द्यायचं आहे. 15 मिनिटांनी आपल्या फुलवाती तयार आहे. अशा पद्धतीने जर फुलवाती तयार करून घेतल्या तर आपलं काम सोपं होऊन जातं आणि रोज सकाळ संध्याकाळी या फुलवाती लावू शकतो. मला तर रोजच लागतात, त्यामुळे मी अशा पद्धतीने फुलवाती तयार करून ठेवतेच. या फुलवाती सहज निघतात, याला जोर लावावा लागत नाही, अगदी अलगद डिमोल्ट होऊन जातात. खूप छान जळतात सुद्धा आणि मध्ये विजत सुद्धा नाही. तुम्ही पण एकदा नक्की करून बघा. खूप छान झाल्या आहेत, अगदी सुरेख दिसत आहे. कोणीच नाही म्हणणार की या फुलवाती आपण घरच्या घरी बनवल्या आहेत. खूप छान प्रज्वलित होतात आणि बराच वेळ टिकतातही, साधारण 1 तास तरी जळतातच. आशा करते आजचा व्हिडिओ तुम्हाला उपयोगी पडेल. व्हिडिओ पहिल्यांदाच बघतायत तर चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.